कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना मनसे युती व्हावी यासाठी राज आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंदू मामा वैद्य यांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत। गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्या मातोश्री आणि कृष्णकुंजवर चक्रा सुरू आहेत। शिवसेना मनसे एकत्र आल्यास कल्याण डोंबिवलीचं सत्ता समीकरण चुटकीसरशी सुटणार आहे। त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश येतं का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मात्र याबाबत कॅमेऱ्यासमोर बोलण्यास चंदू मामांनी नकार दिलाय। आणि आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत। दिनेश, मनसे आणि शिवसेना एकत्र यावी यासाठी चंदू मामांचे आता प्रयत्न दिसतात सुरू झालेले, काय सविस्तर माहिती द्याल? होय, नक्कीच मधुरा। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपने औरंगाबाद पॅटर्ननुसार सत्ता स्थापनेची प्राथमिक तयारी दर्शवल्याची माहिती असली तरी ठाकरे कुटुंबातील सदस्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या निकालांच्या निमित्तानं एकत्र यावं, कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना मनसेची एकत्र सत्ता यावी, मनसेने शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी सहकार्य करावं अशी माहिती येते आहे। ठाकरे कुटुंबातील सदस्य चंदूमामा वैद्य जे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मामा आहेत, त्यांनी या दृष्टीने प्रयत्न केल्याची माहिती मिळते। स्वतः झी 24 तासने चंदूमामा वैद्य यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॅमेऱ्यावर काही भाष्य करण्यास नकार दिला, पण त्यांची 2 विधानं अत्यंत महत्वाची आहेत। ते म्हणाले आहेत की आधी करावे मग सांगावे आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं योग आला आहे, पण तो जुळून येतो का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे। बरोबर आहे दिनेश, योग आलेला आहे, मात्र तो कितपत खरं तर त्याच्यात सकारात्मकता दिसते ह्यावरनं काही कळू शकलंय का चंदू मामांच्या या भूमिकेवरून? गेल्या 2 दिवसापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्री आणि मनसे अध्यक्ष यांचं निवासस्थान कृष्णकुंज या दोन्ही घरांवर चंदूमामा वैद्य यांचं जाणं झालेलं आहे। ते स्वतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संपर्कात आहेत। कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेच्या 52 जागा आहेत, तर 9 जागा मनसेच्या आहेत। बरोबर तेवढ्याच जागांची शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी गरज आहे। शिवसेना अपक्षांचा एक पर्याय सध्या प्राथमिक दृष्ट्या त्याची चाचपणी सुरू आहे। मात्र मनसेने मदतीचा हात दिल्यास शिवसेना मनसे असं सरकार अशी सत्ता लगेच अस्तित्वात येऊ शकते। शिवसेना ही महापौर आपलाच असावा या दृष्टीने प्रयत्न जोरात त्यांचे सुरू आहेत। भाजपही एका बाजूला त्यांचा महापौर असावा या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत। भाजपने प्राथमिक तयारी दर्शवली आहे शिवसेनेबरोबर जाण्याची। मात्र कुटुंबातील सदस्यांना असं वाटतंय की या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक प्रसंग आठवतो। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यविधी वेळेस चंदूमामा वैद्य यांनी निर्धार केला होता की आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणू। त्यानंतर काही वेळा चंदूमामा वैद्य यांनी प्रयत्नही केले होते, मात्र त्यात त्यांना अपयश आलं होतं। आता पुन्हा एकदा चंदूमामा वैद्य प्रयत्न करतायत आणि या निकालाच्या निमित्तानं मनसेच्या मदतीनं शिवसेनेची सत्ता कल्याण डोंबिवलीमध्ये यावी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळं चित्र ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळावं अशी एकूण त्यांची इच्छा आहे। बघूया त्यांची मध्यस्थी यशस्वी होते का, पण त्यांचे प्रयत्न तर जोरदार सुरू आहेत। नक्कीच धन्यवाद दिनेश। ह्या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय की सेना आणि मनसे एकत्र यावे ह्यासाठी चंदू मामांचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। आता हे प्रयत्न कितपत यशस्वी ठरतायत हे लवकरच समजेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।